छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं विटंबन करणाऱ्या यादी वृत्ती आणि मानसिकतेच्या विरोधामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी रास्तावर रोखण्यासाठी इथं उपस्थित आहे. सर्वप्रथम या कृतीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज काय आपल्या नुसतं महाराष्ट्राचा नाही, अख्ख्या हिंदुस्थानाचा आराध्य दैवत एवढ्यासाठी मी म्हणतो. कारण या भारतामध्ये जेव्हा मुघली साम्राज्य फोफावत होतं त्यावेळेस देव देश आणि धर्माच्या रक्षणाचं वेढा जर कोणी उचलला असेल तर ते आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलला. 18 पगड जाती आणि सर्व मावळ्यांना बरोबर घेऊन ही लांडी कापली तेव्हा आपला धर्म वाचवायला लागतात. आणि आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये जर या जिहाद्यांना वाटत असेल की आमच्या छत्रपतींचं आमच्या दैवताचं अपमान करू, तुम्हाला जर इथे नामता येत असेल तरी गैरमत काढून टाका. माझं पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की तुम्हाला जे सर्वत्र न्याय व्यवस्था सुखरूप या ठिकाणी ठेवायची असेल तर या जिहाद्यांवर कारवाई झाली पाहिजे. हिंदू पौराणवरचे जे गुन्हे आहेत ते लगेच मागे घेतले पाहिजे. या ठिकाणी आम्ही काय कोणाला चेतावणी देण्यासाठी उभं नाही, पण आमच्या देवाचं धर्माचं रक्षणासाठी आमच्या बापजाद्याने तरवाली उचलल्या तेव्हा आमचा धर्म वाचला. आणि आज लोकशाही संविधानाच्या आडून जर आमच्या धर्मावर आणि देवावर जर कोण आक्रमण करणार असेल आणि आमच्या पोरांचं जर कोणी या ठिकाणी मुद्दा पण फळसापणाने याच दाखल करणार असेल तर आम्ही त्या आमच्या पोरांसाठी या ठिकाणी उपोषणाला काय गोळ्या खायला सुद्धा या ठिकाणी तयार. आता मागे मला वाटतं आमचे आमदार संग्रामभाई जगतापांचा पक्ष कुठलाही असो पण आपल्या धर्माच्या आणि आपल्या लोकांच्या रक्षणासाठी कडवड भूमिका घ्यायची वेळ आली तरी सुद्धा मागे पुढे न पाहता आज भयांसारख्या एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता या ठिकाणी असल्यामुळं आज आम्हाला खात्री वाटते की शासन दरबारी हा प्रशासनाकडं होत असलेला अन्याय या ठिकाणी योग्य पद्धतीने आपण मांडू आणि या ठिकाणी नक्कीच आपल्याला या ठिकाणी न्याय मिळणार. आज जास्त वेळ आपला येणार नाही, पण एवढंच सांगतो की या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं कुणी तुला कुठल्या हिंदू कार्यकर्त्याच्या आपल्या देवी देवतांचा अपमान करण्याचं जर धाडस भविष्यामध्ये मारापत कोणी केलं तर त्याला जसं असतं तो उत्तर देण्याचं हिंमत त्या प्रत्येक हिंदूच्या मनगटामध्ये आणि याची दखल विशेषतः पोलीस खात्याने घेतली पाहिजे. कारण जर मन आहे नातो की भूत बातों से नाही मानते, त्यामुळे तुम्ही सांगून जर ही लांडी सुधारत नसतील तर मग आम्हाला आमच्या धर्माचं रक्षणाची जबाबदारी आम्हाला आमच्या हातात घ्यावी लागेल. आणि हिंदू पेटून उठला यात पार झेंडा लागतोय, उतरू नका. त्यामुळे तुमच्या हातात आहे तोपर्यंत ही सगळी लांडी तरळ करा आणि आमच्या पोरांवरचे गुन्हे मागे घेऊन या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका प्रशासनाने बजावी एवढंच आव्हान या निमित्ताने करतो आणि माहिती संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.